अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी चुकते, मी ऑब्झर्व करत आहे. मी 2012 पासून टीचिंग करत आहे टेक्निकल एज्युकेशनमधून म्हणून सांगत आहे. मग तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असो किंवा पॉलिटेक्निक बॅकग्राऊंडचे असो. 10वीच्या अगोदर कसं होतं माहिती आहे का, की आपले विषय असे होते ना, मॅथमॅटिक्स साईडला ठेवलं, थोडंफार फिजिक्स साईडला ठेवलं, तर आपण सगळे विषय ना वाचायचे. इतिहास म्हणा, भूगोल म्हणा, माहिती ना सर्व ना, मराठी म्हणा, हिंदी म्हणा, संस्कृत, रिलेटेड बी इंग्लिश म्हणा, वाचायचे. अचानक 10वी आपली स्विच झाली आणि तुम्ही जर ती वाचायचा फंडा जर पुढे कंटिन्यू केला तर तुमचा घात होईल. पेपरमध्ये तुम्हाला मार्क भेटणार नाही. टेक्निकल एज्युकेशनमध्ये वाचण्यापेक्षा प्राधान्य कशाला आहे, लिहिणार. तुम्ही कुठल्या पण एका सब्जेक्टची स्टडी ना एकदम चांगली लिहून करा, नुसतं लिहित राहा. तुम्ही इकडे वाचता ना तर इकडे तुमचा उजवात चालू द्या. समजा मी कुठला पण एक फॉर्म्युला वाचला, I = Q/T, लगेच हात I = Q/T कडे गेला पाहिजे. रबुक भरले पाहिजे. जेव्हा मी बीटेकला होतो ना, मी वाचण्याला प्रायोरिटी देत नव्हतो, लिहिण्याला देतो. एकदा फक्त मशीन डिझाईनचा पेपर कमी वेळामुळे वाचून गेलो होतो, मला पेपरमध्ये काही आठवतच नव्हतं. अर्धा आठवायचं, अर्ध नाही आठवायचं. सो 1 टाइम्स ऑफ रायटिंग = 5 टाइम्स ऑफ रीडिंग. इक्वेशन्स, फॉर्म्युलीज, डेरिव्हेशन्स, ब्लॉक डायग्राम्स, कन्स्ट्रक्शन, वेव्ह फॉर्म, वेक्टर डायग्राम्स, हा सगळा असा पोर्शन आहे जो वाचूनच प्रिपेअर होईल. सॉरी, वाचून नाही, लिहून प्रिपेअर होतो. तुम्ही म्हणाल मी फक्त एकदा वाचून जाईल, तुम्ही 100% वाचून जा, मी गॅरंटी देतो. तुम्ही मे बी पास व्हाल जर तुमची ग्रास्पिंग पॉवर चांगली असेल तर, पण तुम्ही स्कोअर नाही करू शकणार, गॅरंटी मी देतो. सो जो वाचायचा फंड आहे ना, तो डायरेक्ट बंद करा. वाचायचं काय असतं, एखादी डेफिनेशन रिवाईज केली, शेवटचं रिव्हिजन आहे तर वाचा, कारण रिव्हिजनच्या वेळेस लिहायला एवढा वेळ नसतो. सो चांगली कमांड ठेवा लिहिण्यावर. एक्सप्रेशन्स डेराईव्ह करा स्वतः. फॉर्म्युलीज लिहा, जेवढं जास्त फॉर्म्युलीज लिहाल ना तेवढं लवकर ते तुमच्या डोक्यामध्ये जाते. आणि भरपूर पोरांना काय वाटतं माहिती आहे की पेपरला अगोदर जाताना